शेठ गरत यांची अतिशय जवळचं त्यांचं नातं अशी रमणाजी पंडित यांचा इथे शुभ सन्मान केला जातो. आता कोण घेते निमिष ना निमिषला 500 देऊन शकता मारल्या होता. निमिष नाही केलं नाही तो बॅट घेऊन आलाय आणि नाही त्याला काही जमणार नाही भाई तोच किंग आहे भाई गावात. ठीक आहे म्हणजे माझा भाऊच आहे असं आहे का दहा निमिष. अरे तू यो बद्री के यो बद्रीन बोलला वा बुवा श्री रामजी पंडित साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आला. त्या देखील आपण आभार व्यक्त करतो. नेहमी त्यांचं योगदान निशान दिले पण दादरपरा या संघासाठी राहिले आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आला. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करतोय. लक्षश्री नवापाडी टीम आणि सावरकर 7चा हाय स्कोर आहे टीम सुरुंपाडा टीमचा. जर या मॅच मध्ये तुम्ही या 60 पेक्षा जास्त लाभा काढल्या तर तुम्हाला देखील बाय दिली जाईल. ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आज 12 संघ खेळणार आहेत आणि त्यामुळं लकी ड्रॉ नसणार आहे. तर तुम्ही दुसऱ्या मॅच मध्ये हाय स्कोर काढा तुम्हाला बाय दिली जाईल. ही महत्वाची सूचना. सर लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम सावरकर. आता उशीर करू नका कारण भरपूर उशीर झाला आता मॅचला. आणि दोन्ही संघाचा 12 मॅन नवापाडा आणि सावरकर दोन्ही संघाचा 12 मॅन त्याशी तुम्ही जॉईन व्हा. बरेचसे प्रेक्षक देखील मॅचला एन्जॉय करतात. अगदी पाहायला गेलात तर BCBID दादरपाड्याचे अगदी महत्त्वपूर्ण असलेलं मैदान आणि या मैदानाचा विचार केला तर प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण निशाण दिली दादरपाडा सतीश शेटकेनी आणि ज्या संकल्पनेतून मैदान देखील बनवण्यात आले आणि त्यानंतर आता आपण पावसाळी रब्बर बॉलची स्पर्धा देखील पाहू शकता. नाचल्यावर बोल अंपायरने निमिषनी जर डान्स करून वाईट बीट दिल्यावर चला आपण मॅचला सुरुवात करतोय. स्ट्राईकला जयंत नॉनस्ट्राईकला प्रितेश ठळी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज बाळू पहिलाच बॉल जयंतच्या समोर बाळूचा अर्धा बॅटने खेळून काढला. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. थांबवलं प्रितेशनं आणि एका धावेनं अकाउंट ओपन केलंय टीम नवापाडानं. आज ओमकार 5402 यांना आव्हाना संघ गौतम एकनाथ मळबी यांनी पुरस्कृत केलेला संघ अनेक वेळा करतात नवापाडा संघाला ते पुरस्कृत करत असतात आणि अतिशय चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली. अकुटपटाचा बॉल अगदी हलक्या रीतीने खेळून काढला प्रितेशनं. एक धावतून कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला पण थांबवलं. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी धडकी बळवणारी आपल्याला फिल्डिंग सध्या पाहायला मिळते म्हणजे टीम सावरकरची. बराच वेळा पाहिला तर पाड्यामध्ये बॉल घेऊन एक 2 धावा बनवल्यात पण ज्या प्रकारे सावरकर संघ समोर आहे चांगली कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळते. अरे खोटा बोलतोय अरे बाबा पितर होतोय अरे गप्रे बाबू ए काय होतंय भाई मी बिअरचा बोललो ना एक काढली का अरे बाबू खोटा बोल बाबू गप्रे मागील चेंडूवर एकदा वाला तू पक्का शहाणा आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. त्या बॉलचा बॉल अगदी टेक ऑफ झाल्यानंतर थोडीशी उंची देखील गाठली ती. अतिशय चांगला बॉल आपला पाहायला मिळाला तो म्हणजे बाळूचा. कम्माडीचा त्याचा खेळ देखील पाहायला मिळतो तो म्हणजे अनेक वेळा सावरकर संघ असू द्या तेव्हा चांगली त्यांनी कामगिरी केली पण त्याच्या विरुद्ध प्रितेश ठळीच्या बॅट मधून आला हा चेंडू सीमा पार. मिळतील धावा 6.
झाली ओव्हर 10 आले का पहिल्या षटकात होते ट्रेन्स बापूगल आणि पहिल्या षटकामध्ये धावपटला धाबा लागले गेले त्या टीम ओमकार 5-0 नवा टीमच्या बिनबाद 10 धाबा. हॅलो मेसेज केले मला पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं पितेश्वरीच्या बॅट मधून स्टार ऑन डिलिव्हर आला हा षटकार. 16 धाबा कमालीची बॅटिंग केला पितेश्वरीनं. बऱ्याचशा क्रीडांगणावर विचार केला तर अतिशय चांगली कामगिरी करणारा खेळाडू. मागील 2 ते 3 वर्ष अगोदर पाहायला गेलं संयम आपण विज्ञानाच्या क्रीडांगणावर 2 आयकॉन बाद केल्यानंतर नवा पाडाचा करता छावा त्याच्या बॅट मधून आपण पुन्हा पण खेळ पाहिला होता. त्याने षटकार लगावला. 16 धावा दाबडा लागले गेले. स्वागत केले जितेशचं. या बिलचा बळा षटकानंतर पलटवार देत म्हणजे जितेश पिष्टीच्या थोडस बाहेरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळं दंडित केले गोलंदाजाला. एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल. 17 धावा दापडा लागले गेल्यात. हलक्या हाताने खेळून काढला. अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता. जिथे क्षेत्रक्षे आहेत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या थांबवलं पण एकच धाव मिळाला आणि या एकेरी धाबीनिशी धावा लागले गेले. त्या टीम नवा पाडा संघाच्या 18 धावा. तीन बॉलचे पॅनिटी जिंकलं. 3 बॉलचे डायरेक्ट पॅनिटी बरोबर आहे. जयंतच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा लॉंग ऑनच्या वरतून पाठवले चेंडूला षटकार करता. यावेळेचं समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर करणारा लागोपाठचा दुसरा आलाय जयंतच्या बॅट मधून हा षटकार. 30 धावा दाबडला लागले गेले. नवपाडा संघ चांगली बॅटिंग सध्या करतोय. जयंत बोलता जयंत ना बॅक टू बॅक 2 षटकार जितेश विरुद्ध. कम्मालीची बॅटिंग नवापाडा संघाने केला. फार छोटस गाव आहे संयम पण आज क्रिकेटच्या पटलावर आपली वेगळी छाप नवापाडा संघाने काढलाय. कोलामध्ये टाकला होता त्याला समोरच्या दिशेनं आणखीन एक तडाखा. सलग्न 3रा षटकार आलाय जयंतच्या बॅट मधून. 36 धावा दाबडल्या लागले गेल्यात. 36 धावा दाबडल्या लागले गेल्यात. जितेशच्या विरुद्ध आक्रमण सध्या चालू आहे मैदानामध्ये. या बॉलचा हा बॉल अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून या चेंडूवर मिळाला जातील त्या धावा 1+1 एक्स्ट्रा स्वरूपात देखील आणखी धाव जोडली जाईल. 2 धावांशी धावा लागले गेले. त्या 38 धावा 38 रन्स.
भुंगामध्ये टाकला होता, अक्षरशः भुंगामध्ये टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. आणि 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागले गेले त्या टीम ओमकार 5402 नवपाडा संघाच्या बिनबाद 38 धावा. मोन्याला गोलंदाजी करण्यासाठी समोर जयंत आहे. त्यावेळेचा बॉल बॅटची कडा पाठीमागच्या दिशेनं सुमित तैनात आहे. डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला सगळं तर क्रीडांगण. आणि त्यानंतर विचार केला तर समोर नवापाडा संघ खेळतोय, त्यांना फाईट करतोय टीम सावरकर. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेचा तडाखा चेंडूला पाठवलं वाईड स्लॉग मध्ये त्यांच्या वरतून षटकारा करता पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर अक्षरशः चेंडू पाठवले सीमा पलीकडं. गावावर 44 धावा 44 रन्स. यावेळी फिरून खेळून काढला डिबॅकवर स्पेडच्या दिशेने चेंडू चालला दंडन करत सीमा पार. षटकारानंतर आलेला जयंतच्या बॅट मधून हा चौकार. समोर खेळला पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला पाठवलं आणि 50 धावा कंप्लीट केल्या. तब्बल 54 धावसंख्येवर पोहोचला टीम नवापाडा. 61 धावा काढल्या तर बाय मिळेल नवापाडा टीमला. 7चा हा स्कोर आहे प्रितेश. त्यामुळे 2 मोठ्या पटक्यांच्या शोधामध्ये असेल टीम नवापाडा. या वेळचा बॉल अगदी पडल्यानंतर उंची गाठली जरूर. पाठीमागचे ज्येष्ठ प्रेक्षक आहेत चेंडूची पकड पाहायला मिळेल पण यावेळचा बॉलवर एकच जावे त्यांना पाहायला मिळते. आणि या एकेर गावेशी 55 एक षटकार तर 61 होऊ शकतात. हा स्कोर बनवू शकतो टीम नवापाडाचा. यावेळचा बॉल अगदी वाईटचा इशारा आला. अगदी उंची गाठले ती म्हणजे या बॉलनं स्क्वेअर लेग पंच सांगतात. यावेळी वाईट दिलाय. लाईव्ह स्पर्धा त्यामुळं आपण अगदी योग्य तो डिसिजन एकत्र येऊन घेत जा. स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच. तसा कधी कधी कॉमेंटेटर बोलून जातो आणि नंतर मग त्याची चर्चा होते संयम. पहिल्यांदा स्क्वेअर लेग पंचांनी निर्णय देखील दिला होता त्यामुळं आपण क्विक लगेच बोलून गेलो. पण क्षमस्व मागील चेंडू डॉट देखील पाहायला मिळाला. धावपटा धावा लागले गेले तर 55 धावा म्हणजे आज बाय मिळणार आहे ते म्हणजे मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमला. कॉंग्रॅच्युलेशन सुरुंगपाडा टीम, अभिनंदन. चला साई टीम आपण रेडी राहा. या 2 संघातून जो संघ जिंकेल तो आज साई संघाच्या विरुद्ध खेळेल. आणि बघा 5 वाजून 10 मिनिटं होतात त्यामुळं किती षटकाचे सामने खेळवायचे. उद्या देखील आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. लक्ष असू द्या. आम्ही देखील लक्ष भेटतो आयोजन कमिटीचा की यापुढील सामने किती षटकांचे असतील ते देखील आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा.
56 काढायचे ना. 18 बॉल आणि 56ची गरज. स्ट्राईकला मोन्या, नॉस्ट्राईकला आपण सुमितला पाहू शकतो. गोलंदाज जयंत दाखल झाला. 18 मध्ये 56 चा आव्हान सावरकर टीमच्या समोर. गोलंदाज नावपाडा संघाचा जयंताचं स्वागत करू का आपण. यावेळी इलिव्हेशन कमी पडलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. कमालीचा झेल टिपलाय. गोल्डन कॅच या मॅच मध्ये इम्पॉर्टंट झेल टिपला क्षेत्ररक्षकांना. पहिला हात लागलाय टीम सावरकरला. खेळाडू क्रमांक पहिला मोन्या होईल झेलबाद. जी मैं बाबूशाह हमारे करीबी दोस्त सलाम जी कर. त्याला नाही हाना नाही मला कोण असेल कोण आहे इधर से कोण आने वाला है माराला. माग मला आकाश आला मग तिकडे मी त्याला बोललो 100 रुपया उतर आकाश पर काही का रिक्षा से या. नितेश आला. आणखी किंवा आवडचा हा फटका. बॅटची वरची काढा. पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. जिथे मिळाला जाईल एकच धाव. छोटस गाव नवापाडा, पण आज मात्र चांगल्या रीतीने त्यांचा खेळ देखील पाहायला मिळतोय. आणि एकच मागील चेंडूवर अकुटप्पाचा बॉल आणि त्याच्यावर लॉफ्टेड ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डिब्या फर्स्ट पेलेच्या दिशेनं सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि या 2 धावांनी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या. त्या टीम सावरकरच्या 1-3. पहिल्याच बॉलवर इम्पॉर्टंट विकेट घेतली ती म्हणजे गोलंदाज जयंतानं पहिला धक्का दिला होता आणि त्यामुळे आता चांगला आत्मविश्वासाने सध्या ती गोलंदाजी करतोय. त्यावेळी आक्रमण केलं. वाईड इस्लाम रिजनच्या वरतून चेंडू पाठवला सीमा पार. सुमितच्या बॅट मधून आला मोठा षटकार. यावेळचा हा बॉल अगदी पुन्हा एकदा बीट करून जाणारा पाहायला मिळाला सुमितला. चांगली आता वापसी करताना आपण गोलंदाजाला पाहू शकतो. षटकारांवर डॉट बॉल करून देखील पाहायला मिळाला. 9 झाले रे 5 बॉल. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 9 धावा दापडला लागले गेल्यात. अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न स्वतः प्रतीशाला त्याने चेंडू पकडला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये 56चा पाठलाग करत असणारी टीम सावरकर संघाच्या धावपट्टा धावा लागले गेले. त्या 1-10 धावा. बारा चेंडू आणि आणखीन 46 धावांची गरज. 12 चेंडू आणि 46 ची गरज. पहिलाच बॉल स्वागत केला किरण घरचा आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सुमितच्या बॅट मधून आलाय हा षटकार. यावेळचा हा बॉल वेगाने टाकलाय आणि यावेळी मात्र नक्की मनगामध्ये घडलाय का. वाईटचा इशारा तर आला पण खेळाडू झाला हिट विकेटचा शिकार. दुसरा हादरा लागलाय टीम सावरकरला. भन्नाट वेग पाहायला मिळाला. मागील चेंडू स्वतःला सावरू शकला नाही.
बॉडी बॅलन्स करू शकत नाही. त्यानंतर सुमित पडला यष्ट्यांवर, त्यामुळे हिट विकेट इथं मिळेल ती म्हणजे टीम नवा पाडाला. दुसरा क्रमांकाचा खेळाडू होईल मैदानाच्या बाहेर. चला साई टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. अनिकेत मोकल, चला आपण रिपोर्टिंग करा. यानंतर आपली मॅच आहे. मयुस्मृती सोरुंपाडा संघाला बाय मिळालाय. झाली ना का आयकॉनची लिस्ट टाका स्क्रीनवर, मला सांग बघ टाकल्यानंतर उद्याची लवकर. चला लक्ष असू द्या आयोजन कमिटी. उद्या आपण 9:30ला मॅचेस चालू करणार आहोत. बाळा देखील इथं उपस्थित राहिलेत. बाळा कसुकर. यावेळेचा हा बॉल अगदी हलका फेकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. विकेट विकेट क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी मिळेल का? बिग थ्रो जरूर आला. एका जागेवर थांबवला आणि 21 धाबांशी 10 पटला धाबा लागल्या गेल्या त्या सावरकर संघाच्या 18 धाबा. येणारे आणखीन 10 बॉल आणि 38 धावांची आणखीन गरज आहे. 10 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील टीम सावरकरला. 17 धावा झाल्यात. किरणचा हा बॉल आणि सिद्धीत समोर खेळून काढला. आल्यावर स्वागत केला फलंदाजीच्या बॅटमॅनला. चौकार. 23 झाल्यानंतर रे 22 ना, वाईट 17 आल्या. 17 नंतर 17 नंतर एक सिंगल आली का? 18 आणि चौकार किती आल्या? 22 धावा दाबडल्या लागल्या गेल्यात. 22 रन्स. 22 धावा दाबडल्या लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरला 10, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर एक वाईट, त्यानंतर सिंगल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 मध्ये आणखीन 34 धावांची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केली जाते. चला तिसरी अंपायर. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील मैदानामध्ये केली जाते. चला चेतन मोहीर स्वतः जाता असताना पाहायला मिळतात. प्रचंड मेहनत त्यांनी देखील घेतल्या या मैदानाकरता असेल. अगदी दिवस रात्र उभे राहून अगदी संपूर्ण हे मैदान तयार करून घेतलं. त्यामध्ये सतीश शेटकेणी असतील, संपूर्ण निशाण दिले, दादरपाडा, संपूर्ण मुलांनी प्रचंड मेहनत घेतली. सहकार्य बरेच जणांचा राहिला. निमिष कडून आपण पाहायला गेला तर नेटची त्यांनी सेवा देखील मोफत देण्यात आली. यावेळेचा बॉल तगडा बाउन्सर. अगदी बाईचा इशारा देखील पाहायला मिळतो. बाईचा इशारा बरोबर आला. यावेळी पंच देखील उत्तमरित्या कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेचा हा बॉल अगदी पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. इट्स नो बॉल, नो प्लस बन. अशा 2 धावा मात्र मिळाल्या जातील टीम सावरकर या संघाला. वेग प्रचंड होता, उंची देखील चेंडूने गाठली होती आणि योग्य ते निर्णय पाहायला मिळतात. मागील थोडीशी खराब चेंडू किरण देखील टाकले. पहिल्या षटकार आला होता, त्यानंतर हिट विकेट देखील मिळाले, पण त्यानंतर थोडीशी गोलंदाजीमध्ये खराबी पाहायला मिळत्या. येणारे 9 बॉल 31 धावांची आणखीन गरज. 9 मध्ये 31 बनवायच्या मोरिया 11 सावरकर या टीमला. कोलामध्ये टाकला होता, त्याला खोदून काढलाय. जितेशच्या बॅट मधून आला वाईड स्ट्रॉंग आणि रिझन क्लिअर करणारा षटकार.
25 पाहिजे ना. 8 मध्ये आता 25 काढायचे आहेत. वातावरणामध्ये आता घाम पडलाय किरणला देखील. यावेळेचा हा बॉल आणखीन एक नो बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. इथून नक्की मैदानामध्ये घडलाय काय. काय काम आई एक इव्हेंट्स कव्हर करत्या. हवा तर 12 मॅन पाठवा नवापाल टीम. प्रितेश आपण चेक करा. अगदी इथे चेक करण्यात आलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा सांगितलं की 12 मॅन का असायला पाहिजे त्याकरता की इथे जे कधी कधी टीव्ही स्क्रीनवर निर्णय घेतात त्यासाठी 12 मॅन फार गरजेचा असतो. या बॉलवर फक्त डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. ते देखील ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतात. फक्त योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येईल. ऍक्च्युली बॉलवर किती रन आहेत हे आमच्यापर्यंत अंपायर सांगा. त्यानंतर आपण स्कोर सांगणार आहोत. नो बॉल तर आहेच पण त्यानंतरचा स्कोर आपल्याला समोर पाहायला मिळेल. निमिषजी मोहिते आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील की मागील चेंडूवर धावा. निमिष किती धावा आल्यात? फक्त नो बॉल. येणारे 8 बॉल आले आता मात्र 24 धावांची गरज. 8 मध्ये 24 बनवायच्यात.
चला नेक्स्ट मॅच पासून जर 12 मॅन नसेल तर 2-2 बॉलची पॅनल्टी घेऊन खेळावं लागेल. ही महत्वाची सूचना आहे, बघा लक्ष असू द्या. नाही 6 एक धावलेली नंतर चौका गेला. फुलटॉस बॉल आणि त्याच्यावर आक्रमण. डीप बॅकवर्ड स्पेलिंगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. सीमा पार मिळतील धावा 4. येणार आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज. 7 मध्ये 20. घाम फोडलाय तो म्हणजे टीम सावरकरनं नवापाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 आल्या होत्या, त्यानंतर 12 मध्ये 46 काढायच्या होत्या आणि आता या मॅच मध्ये पुन्हा आता चित्र बदललं. येणारे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज. यावेळचा बॉल अक्षरशः खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पॉईंटच्या दिशेमध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड रिजन मध्ये. मिळाला जातील धावा 2 आणि या 2 धावांनी आता समीकरण बदललं जाईल. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी टीम मोरिया 11 सावरकर संघाला आणखीन 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. किरण गरजच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या, त्यामुळे थोडीशी डोकेदुखी ठरल्या. हे षटक येणारे 6 बॉल आणि इथून 18 धावांची गरज. जेव्हा गोलंदाजी करत होते सावरकर टीम तेव्हा देखील दुसऱ्या षटकामध्ये 28 आले होते, त्यामुळं पैसा वसूल गेला या मॅचचा आणि चांगली अशी बॅटिंग तुम्हाला जितेशची पाहायला मिळाली. त्याला साथ देतो नितेश. त्याला आणखी 2 मॅचेस व्हायचे आहेत. 5:30 वाजलेत. उद्या ओंकार आपल्याला 9:30ला इथं टीमला बोलवायला लागेल. चला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकतो आई इव्हेंट्स. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना पलक स्पोर्ट वेशवी आणि त्यांच्या विरुद्ध स्पर्श 11 जांभूळपाडा. पलक स्पोर्ट वेशवी मध्ये आपण परेश ठाकूर धुतुम, अनिकेत मोकल, साईचा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. तर स्पर्श 11 जांभूळपाडामध्ये विश्वजित ठाकूर मोठ्या आणि जीवित मात्री मुलेकण. दुसरी मॅच असेल भूमिका स्पोर्ट चिरले, ज्यामध्ये आयकॉन असतील चैतन्य पाटील, टाकीगाव, रत्नदीप चौधरी वलवली, सचिन स्मृती जासे. या टीम मध्ये असेल अक्षय पवार, प्रथमेश मात्रे पिट्टू. तिसरी मॅच असेल अर्णव यंगस्टार बेलपाडा, ज्यामध्ये वैभव पाटील आणि अंकिश कामोटकर. त्यांच्या विरुद्ध असेल जय हनुमान मोठा कांदा, ज्यामध्ये समर्थ कडू आणि जयेश भोईर असेल. नावा 11 नावामध्ये आपल्याला मयूर वाघमारी आणि अजित मुंगाजी खेळताना पाहायला मिळेल. तर निशांत 11 दादरपाडा संघामध्ये अमित नाईक आणि करण मडवी. वंश 11 जय हनुमान बोनशेत, त्यांच्या विरुद्ध आर्यन चिर्ले. बोनशेत मध्ये प्रशांत पाटील आणि सनील फडके. आर्यन चिर्ले मध्ये आपल्याला चंदन तलवार आणि प्रफुल्ल पाटील. यावेळी पहिल्याच बॉलवर आक्रमण केला, कमालीचा फटका. अगदी मॅच सोपी करून ठेवले फटक्यानं. प्रितेशच्या विरुद्ध आला हा मोठा षटकार. आला प्रतिशत स्वागत केले नितेशनं. याचा बॅटमॅनला षटकार. येणार आता 5 बॉल आणि जिंकण्यासाठी अवघ्या 12 धावांची गरज. फुलटॉस बॉल लेग इस्टीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील आणि इथून आता उर्वरित 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 मध्ये 10. पहिल्या षटक जिथं 10 आल्या होत्या आणि त्यानंतर पूर्व मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. लेग इस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू यष्टीच्या हातातून निसटला, पण एक्स्ट्रा स्वरूपात देखील धाव जोडली जाईल. 5 मध्ये आता 9 बनवायचे आहेत. या धावा देखील डिफेन्स केल्या होत्या टाकीगाव संघानं, त्यामुळे आता पाहूया या मॅच मध्ये धावा डिफेन्स करेल का प्रतीश मोकल. समोर मात्र षटकार वीर जितेश गरात कमालीची बॅटिंग त्याने केला. फुलटॉस बॉल, नोचा इशारा आलाय. No+3.
4 धावा आणि आता या एका चेंडूवर बरेच काही संयम घडलाय. टोटल 4 धावा राहिल्यात किती अवघ्या आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच रंगले संयम बघा ना. पावसाळी फुटबॉलची स्पर्धा आणि त्यामध्ये चित्र पाहायला मिळतंय. समोर टाकला आणि समोर मात्र भिरकावला नितेशना. विनी स्ट्रोक लगावला हा षटकार. कमालीची मॅच आणि सातत्याने आपण म्हणत असतो ज्या संघाला मान्य नाही हार त्या संघाचं नाव आहे सावरकर. आणि या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा हिरो नो डाऊट नितेश ठरला या सामन्याचा हिरो. या नितेश कमालीचा खेळ पाहायला मिळाला. अतिशय चांगला असा खेळ पाहू शकते. साईगावचे प्रेक्षक देखील त्याला हात मिळवण्यासाठी आले. त्याची बॅटिंग त्यांना आवडली आणि त्याच्यासोबत फोटो देखील काढतील.